भिवंडी तालुक्यातील खारबाव गावात श्री कालिका माता यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ग्रामस्थ मंडळ खारबाव यांच्या वतीने आयोजित या यात्रेत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले। यात्रेनिमित्त गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री कालिका मातेचे दर्शन घेतले। यावेळी भाविकांनी मातेच्या चरणी गावाच्या विकासासाठी प्रार्थना केली। श्री कालिका माता ही नवसाला पावणारी आई म्हणून ओळखली जाते, त्यामुळे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येथे नवस मागतात आणि यात्रेच्या दिवशी आपले नवस फेडतात। यात्रा उत्सवानिमित्त गावातील काही प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या। या पंचक्रोशीतील नव्हे तर तमाम जागरूक देवस्थान आहे आणि याची व्याप्ती सर्वांना आलेली आहे आणि हा उत्सव व्यवस्थितपणे आयोजित करण्यासाठी कालिका माता कमिटी सज्ज आहे। समस्त गाव एकोप्याने हा उत्सव साजरा करतोय। त्या पालखी आहे, आज कुस्त्या आहेत आणि आज यात्रा उत्सव आहे। अतिशय जोमाने कालिका मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आई माते हा उत्सव दरवर्षीप्रमाणे समृद्धीचा, सुखातीचा आणि भरभराटीचा जाऊ दे। आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम आईच्या भक्तांना शुभेच्छा देतो। कालिका माता यात्रा उत्सवानिमित्त त्यासाठीच ही जी पंच कमिटीची जी खसखस चालू आहे ती त्यासाठीच चालू आहे। सुख समृद्धी, आरोग्य, आयुष, बालको यांच्या माध्यमातून स्वागत आहे। ठाणे जिल्ह्यावर आहे। या ठाणे तसेच पण लोक येतात, बोललेले नवस पण पूर्ण होतात। बालको यांच्या माध्यमातून या यात्रा उत्सव चांगला सहभाग आहे। खारबाव गावामध्ये या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं कुठलाही राजकारण न करता संपूर्ण गावच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या यात्रेला आवर्जून येत असतात। कुठलाही भेदभाव न करता हा यात्रा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा होत असते आणि ह्या वेळेला सुद्धा तसा प्रयत्न चालू आहे। कुठलाही राजकारण या यात्रेला करत नाही। रात्री 12 वाजता जरी निघाले तरी सुद्धा लोक गळ्यात गळा घालून, जरी राजकीय वैर असला तरी तो बाजूला ठेवून, घरी ठेवून या ठिकाणी ह्या यात्रेला मात्र ते नक्कीच गळ्यात गळा घालून आनंद उत्सव साजरा करतायत। अशी महाराष्ट्रातील एक नामवंत असा हा यात्रा उत्सव आणि नक्कीच ह्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आम्ही गावकरी म्हणून किंवा ही पंच कमिटी खूप त्रास घेऊन जवळजवळ 1-1.5 महिना अगोदरपासून ह्या यात्रेचा व्यवस्था करत असतात आणि ह्या वेळेला सुद्धा त्यांनी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळं संपूर्ण जे भाविक भक्त येतात त्यांचं सुद्धा आम्ही विशेष गावाच्या वतीनं, तुमच्या या पंच कमिटीच्या वतीनं विशेष आभार असं व्यक्त करतो। नक्कीच गावामध्ये एकोपा निर्माण व्हावा, गाव एकीने नांदावं एवढंच आम्ही सांगू शकतो। एका विचारानं आणि एका आचारानं गाव जर राहिलं तर गावाची प्रगती ही अद्याप दृष्टीनं होईल एवढंच आम्ही सांगू शकतो। कालिका माता यात्रा उत्सव 2026 या सर्व्हिस मध्ये आलेल्या सर्व भक्तांचे, पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आमच्या उत्सव कमिटीकडनं खूप खूप स्वागत आहे। आणि मी देवीकडे एवढं साखर मागे काय येणारा पावसाला हा व्यवस्थित झाला पाहिजे, कारण जल आहे तो पाणी आहे, ते जल आहे तो कल आहे। पाऊस हा झालाच पाहिजे आणि आमच्या गावासाठी आरोग्य आणि समृद्धी आणि गावाची भरभराट व्हावं एवढे। आणि या यात्रेला एक विशिष्ट आहे, देशभरातून भक्त येत असतात आणि ज्या भक्ताने आदल्या वर्षी नवस बोललेलं असतात ते त्यांचं पूर्ण होत असतात आणि ते फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी ते येत असतात। धन्यवाद।